नमस्कार, मी देवकन्या आपले स्वागत करते माझ्या चॅनलवर. आज आपण महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या काही नवीन आणि महत्त्वाच्या योजनांविषयी माहिती घेणार आहोत, ज्या आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. चला सुरू करूया. पहिली योजना, सुकन्या समृद्धी योजना. मुलींच्या शिक्षण आणि विवाहासाठी बचत करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत पालक मुलीच्या नावाने बचत खाते उघडू शकतात आणि त्यावर आकर्षक व्याजदर मिळतो. दुसरी योजना, महिला समृद्धी कर्ज योजना. महिला समृद्धी कर्ज योजना म्हणजे महाराष्ट्र सरकारची एक नवीन योजना आहे. स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी ₹5 लाख ते ₹20 लाख पर्यंत कर्ज 4% व्याजदराने उपलब्ध करते, ज्याचा कालावधी परतफेडीचा 3 वर्षांचा आहे. तिसरी योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना. गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य देणारी ही योजना पहिल्या बाळाच्या जन्मासाठी ₹5,000 3 हप्त्यांमध्ये प्रदान करते, ज्यामुळे माता आणि बाळाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. चौथी योजना, लेक लाडकी योजना. मुलीच्या जन्मानंतर मुलीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे. मुलीच्या जन्मापासून 18 वर्षांपर्यंत विविध टप्प्यावर एकूण ₹1,10,000 आर्थिक सहाय्य दिले जाते, जसे की जन्मावेळी ₹5,000, पहिल्या इयत्तेत घेतल्यावर 6,000, 6व्या इयत्तेत घेतल्यावर 7,000 इत्यादी. पाचवी योजना, माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्र सरकारची ही योजना 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला ₹1,500 आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते, ज्यामुळे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढवणे आणि त्यास आरोग्यास पोषण सुधारणा होण्यास मदत होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहितीचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.